नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता आहे उन्हाळ्याचा सीझन आणि उन्हाळ्याचा सीझन म्हटलं की आपल्या घरामध्ये कढी ही अगदी हमखास बनतेच. तर आज आपण अशीच कढी जी उन्हाळ्यात नेहमी सगळेजण बनवतात आणि सगळ्यांना आवडते अशा ह्या कढीची रेसिपी आपण पाहणार आहोत. तर आता इथे कढईला लागण्यासारखे साहित्य मी काढून घेतलेलं आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. फ्रेश दही, अगदी व्यवस्थित असं मस्त घट्ट असं फ्रेश दही आहे, ज्याचा आंबटपणासुद्धा अगदी कमी आहे. आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरून घेतलेला आहे लसूण. त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक. आणि कढीला आपल्याला वरतून घालण्यासाठी जी कोथिंबीर लागणार आहे ती सुद्धा इथं मी चिरून घेतलेली आहे. चला तर मग आता आपल्याला कढीमध्ये भजी घालून कढी करायची आहे. त्यासाठी इथे आपण 3 चमचे बेसन पीठ घेत आहोत. यामध्ये आता आपण थोडासा खायचा सोडा घालून घेऊया. 1 चिमूटभर खायचा सोडा घालून घेऊया. त्याचबरोबर लाल मिरची पावडर 1 छोटा चमचा घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी अजून थोडीशी घेत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया. आपण हे कढीमध्ये घालण्यासाठी भजी करत आहोत, त्यामुळे याच्यामध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही आहे. असंच साधं हे व्यवस्थित असं नॉर्मल पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे भजी व्यवस्थित कढी शोषून घेतात आणि चवदार लागतात. त्यासाठी हे असं व्यवस्थित आपल्याला नॉर्मल पीठ मळून घ्यायचं आहे, काहीही न घालता. अगदी फक्त चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचे बास आणि सोडा. हे असं व्यवस्थित थोडंसं घट्ट थोडंसं सैलसर असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे दही मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे अगदी घट्ट दही आहे, तर याचं आपल्याला कढी करायची आहे. त्यासाठी आपल्याला याला जरा हे करून घ्यायला हवं आहे, बारीक करून घ्यायला हवं आहे, म्हणजे त्याला थोडंसं पातळ करून घ्यायला हवं आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये हळद आणि दही घालून फिरवून घेतलेलं आहे. आता हे आपलं दही फिरवून झालेलं आहे. इथे पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त आहे, कारण याच तेलामध्ये मी आता भजी तळून घेत आहे. आपण कढीमध्ये जे भजी घालणार आहोत ते तळून घेणार आहोत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कढईमध्ये तळून घेऊ शकता. आता इथे याच पातेल्यामध्ये मी भजी तळून नंतर कढीला सुद्धा याच पातेल्यामध्ये फोडणी घालणार आहे. तर असे छोटे छोटे भजी आपण सोडायचे आहेत तेलामध्ये. त्यात सोडा घातल्यामुळे ते व्यवस्थित फुगतात आणि कढीमध्ये घातल्यावर ते अजून थोडेसे फुगले जातात. त्यासाठी आपण छोटे छोटे घालून घेतलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया भजी. कढी ही सर्वांची आवडती आहे. सर्वांनाच आवडते कढी उन्हाळ्यामध्ये खायला. आता हे आपले भजी रेडी झालेले आहेत. पातेल्यातलं तेल मी कमी केलेलं आहे. कढीला जेवढं तेल लागणार आहे तेवढंच मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि आता आपण कढीला फोडणी घालूया. तर इथे तेल गरमच आहे. आता या कडक तेलामध्ये आपण कडक अशी छान फोडणी देऊया. थोडीशी मोहरी घातली आहे. आता आपण जिरे घालून घेऊया, मग कढीपत्ता घालून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण घालून घेऊया हा बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची. हे व्यवस्थित आता आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया. हे व्यवस्थित परतून झालं की आपण जे दही मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हलवून घेतलेलं आहे. त्याची फोडणी आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. ते व्यवस्थित असं भाजून झालं की ह्याच्यामध्ये आपण त्या दह्याची फोडणी घालून घेऊया.
आणि जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही कढी करू शकता, त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता इथे जे भजी चं पीठ मळलं होतं मी, त्याच भांड्यामध्ये इथे 1 चमचा बेसन घेत आहे आणि त्याचा एक पातळ घोळ करून घेत आहे, जे की आपल्याला कढीला लावायचं आहे बेसन. तो घोळ आता आपण या कढीमध्ये घालणार आहोत, म्हणजे कढीला थोडासा थिकनेसपणा येतो. आणि गॅस फोडणीला घातल्यावर बारीक ठेवायचा आहे. कढीचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही. कढी उकळल्यास फुटली जाते. दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होऊ शकतं. त्यासाठी कढीचा गॅस हा बारीक ठेवायचा आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचं. इथे आपण थोडासा एक छोटासा तुकडा गुळाचा घातलेला आहे आणि आता हे आपण तळलेले सगळे भजी घालून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण कोथिंबीर घालून घेत आहोत आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तुम्हाला हवा असल्यास याच्यामध्ये मिरची आणि लसूण तुम्ही बारीक वाटून सुद्धा घालू शकता, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर, नाहीतर मग चिरूनच घाला. हे बघा, असं व्यवस्थित आता आपण मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. आणि बघा अशी कढी व्यवस्थित वाटते. हे व्यवस्थित मीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कढीचा गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे. हे साईडला पातेल्यामध्ये तुम्हाला दिसतंय असं थोडासा फेस आल्यासारखा, म्हणजेच याला आपण म्हणतो की कढी मोहरली. तर ही अशी कढी मोहरली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढी झाकून ठेवायची आहे. एक 10 मिनटं झाले की आता आपण ही कढी सर्व केलेली आहे. तुम्ही बघू शकता भजी पण छान फुललेले आहेत. कढी पण अगदी छान मस्त व्यवस्थित झालेली आहे. तिचा थिकनेसपणा जो आपल्याला हवा आहे कढीचा, त्या हिशोबाने झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.